शिक्षणापेक्षा इथं क्रिकेटची मॅच जास्त महत्वाची आहे. आणि याच देशामध्ये आपण शिक्षक दिन साजरा करतो. का साजरा करतो तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पूर्वी एका शाळेमध्ये शिक्षक होते. अनेक शिक्षक असलेली सामान्य व्यक्ती राष्ट्रपती झाली आणि त्यांचा तो गौरव राष्ट्रपती होण्याचा तो आजही आपल्या अंतःकरणामध्ये कायम राहावा यासाठी आपण सप्टेंबर महिन्यामध्ये शिक्षक दिन साजरा करतो. खरं तर मला असं वाटतं की एक शिक्षक राष्ट्रपती होणे ही फार मोठी गोष्ट नाही. एक राष्ट्रपती पुन्हा शाळेमध्ये येऊन ज्यावेळी शिकवेल आणि शिक्षक होईल ती या देशासाठी खरी मोठी गोष्ट असेल. आणि त्यासाठी आज पुन्हा एकदा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण शिक्षकापेक्षा मोठं या जगात कुठलं पदच असू शकत नाही. कारण भारत हा गुरु शिष्य परंपरेचा देश आहे. या देशाला गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. हा देश अनेक आचार्यांनी, अनेक ऋषीमुनींनी, अनेक संतांनी, अनेक सद्गुरूंनी घडवलेला आहे, बनवलेला आहे असा हा देश आहे. आणि आज जी शिक्षण व्यवस्था आपण अनुभवतोय, आज जी शिक्षण व्यवस्था ज्या व्यवस्थेमध्ये आपण राहतोय ती व्यवस्था आली कुठून? ही भारतीय व्यवस्था नाही बरं का. लॉर्ड टी.बी. मेकॉले, थॉमस बी. मेकॉले हा ब्रिटिश अधिकारी 1834 साली भारत देशामध्ये आला. 17 वर्ष त्यांनी भारत फिरला, उभा आडवा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. ब्रिटिशांची जी राणी होती त्या राणीने त्याला सांगितलं होतं की भारताचा सर्वे कर, या देशाला आपल्याला गुलाम करायचं आहे. त्या देशाची ताकद नेमकी कशामध्ये आहे ती शोधून काढ. कारण 31 डिसेंबर 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 30 वर्ष आधी. आणि त्यावेळेपासून या भारताला कसं आपल्या आधिपत्याखाली आणायचं याचा ते विचार करत होते. पण तरीही भारत त्यांच्याकडे ताब्यात येत नव्हता. आणि म्हणून 1834 ला लॉर्ड टी.बी. मेकॉले भारत देशामध्ये आला. त्यानं भारताचा सर्वे केला आणि या भारताची बलस्थानं नेमकी कशा कशा आहेत त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. त्याच्या आधी तो आला होता बरेच वर्ष. 1834 ला त्याला खरं काम दिलं. आणि 1837 ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ज्यावेळी तो स्वतःचं मत व्यक्त करतोय, तो स्वतःचं संभाषण करतोय, तिथं तो असं म्हणतोय मी 17 वर्ष भारत फिरलो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. 17 वर्षामध्ये मला भारत देशामध्ये एकही भिकारी बघायला मिळाला नाही. हे माझं वाक्य नाही, हे लॉर्ड टी.बी. मेकॉलेचं आहे. त्याचं वक्तव्य इंग्रजीमध्ये आजही हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये रेकॉर्डेड आहे. 17 वर्ष मी भारत देश फिरलो, भारत देशामध्ये मला एकही भिकारी बघायला मिळाला नाही. 17 वर्ष मी भारत फिरलो, भारत देशातल्या कुठल्याही घराला कुलूप लावण्याची परंपरा या देशामध्ये नाही. 17 वर्ष मी भारत फिरलो, या देशामध्ये मला एकही चोर लुटारू बघायला मिळाला नाही. कारण या देशातील लोक इतकी श्रीमंत आहेत की त्यांना चोरी करायची काही गरजच पडली नाही. इथं घरामध्ये धान्याचा राशी जसं भरून ठेवतात तसं सोनं इथं भरून ठेवलेलं आहे. म्हणून या भारताला सोने की चिडिया ती असं आपण म्हणतो. प्रचंड सोन्याचा धूर निघत होता असं भारतात आपण वर्णन ऐकलेलं आहे. इतका हा प्रचंड समृद्ध आणि श्रीमंत देश आहे. अशा या देशाचं वर्णन करता 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 तो पुढे असं म्हणतो या देशाला गुलाम करणं सोपं नाही, शक्यच नाही. मग त्याला विचारलं की असं कसं काय तू म्हणू शकतोस? जवळजवळ 70 पेक्षा जास्त देशामध्ये आज आपल्या इंग्लंडने सत्ता प्रस्थापित केलेल्या भारत देश असा काय आहे का तिथेही आपण राज्य करू? तो मला शक्यच नाही. त्याचं कारण असं आहे हा देश एका संस्कृतीनं बांधलेला आहे. आणि सांस्कृतिक विरासत त्या देशाची जी आहे ती अतिशय वैभवशाली आहे. आणि ती संस्कृती या देशातल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीने टिकवलेली आहे. त्यावेळी त्याला प्रश्न विचारला की भारत देशामध्ये गुरुकुल म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं? तर त्यानं त्याचं ट्रान्सलेशन केलं स्कूल. भारत देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात स्कूल आहेत. त्याला विचारलं किती शाळा आहेत भारत देशामध्ये? 1837 साली लॉर्ड टी.बी. मेकॉले असं सांगतोय की भारत देशामध्ये 7,32,000 गुरुकुल होत. त्यानं दिलेली आकडेवारी. आज सुद्धा गुगलला तुम्ही भारत देशामध्ये गावं किती जर तुम्ही काढले तर 7,50,000 गावं आहेत. खेडी सोडून जसं संकेश्वर एक गाव आहे असे 7,50,000 आज गाव आहेत. प्राचीन भारत देशामध्ये 7,32,000 गुरुकुल आपल्या देशामध्ये होऊन गेली. आणि त्याचबरोबर असं म्हणतो केवळ गुरुकुल नाही तर ह्या देशामध्ये विश्वविद्यालय आहेत. अति किती आहेत? 15,800 विश्वविद्यालय आहेत. त्याची दोनच नावं आपल्याला माहिती आहेत, नालंदा आणि तक्षशिला. ज्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाचं वर्णन युआन शुआंग हा जो चीनी प्रवासी भारत देशामध्ये येऊन गेला, फाईयान हा एक चीनी
भारतामध्ये प्रवासी येऊन गेला, त्यानं वर्णन करून ठेवलेलं आहे. 20-20 हजार विद्यार्थी जगभरातले केवळ एका तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. इतका शिक्षणाने समृद्ध असलेला असा हा भारत देश आहे. आणि तो पुढे जाऊन असं म्हणतो की भारत देशाची साक्षरता जी आहे ती 90% आहे. 90% लोक इथले साक्षर आहेत, शिक्षित आहेत. मग त्याला विचारलं की आम्ही तर आजवर असं ऐकलं की भारत देशामध्ये फक्त केवळ ब्राह्मणच लोक शिक्षण घेतात. तो म्हणतो नाही, या देशामध्ये सगळ्या जाती शिक्षण घेतात. या देशामध्ये 4 मुख्य वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हे 4ही वर्ण गुरुकुलामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतात. त्याची उदाहरण त्यांनी दिलेले आहेत. त्यातलं छोटंसं उदाहरण मी आपल्या शेजारच्या बेळगाव मधलं पण सांगणार. दक्षिण भारतामध्ये तर तो असं म्हणतो की 100% साक्षरता आहे. आणि दक्षिण भारतातल्या जवळजवळ 18,000 गुरुकुलामध्ये महिला आचार्य आहेत. महिलांना सुद्धा या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार होता. याचं उत्तम उदाहरण आहे 7व्या शतकामध्ये जन्माला आलेले आद्य गुरु शंकराचार्य. त्या शंकराचार्यांचा जो शास्त्रार्थ वाद झाला मंडन मिश्र बरोबर, त्या शास्त्रार्थाचा वादविवादाच्या निर्णय देणारी न्यायाधीश म्हणून कोण होते? उदय भारती नावाची स्त्री होती, त्या मंडन मिश्रचीच पत्नी होती. न्यायदानाचं काम त्या शास्त्रार्थाचं महिला करत होत्या या देशात. आपण मैत्रीय, गार्गी वगैरे ही तर नावं, लोपामुद्रा ही तर भरपूर ऐकलेले आहेत. इतका हा ज्ञानाने प्रगल्भ असलेला देश, आणि म्हणून या देशाला गुलाम करणं फार अवघड आहे. कारण गुरुकुलं चालवणारी जी एक व्यवस्था आहे ती संन्यस्त लोकांची व्यवस्था आहे. आणि संन्यस्त लोकांना, संन्यासी लोकांना हरवता येत नाही, कारण त्यांच्याकडे गावण्यासाठी दुसरं काय नाहीच आहे. लॉर्ड टीबी मेकॉले असं सांगते की भारत देश हा एकमेव असा देश आहे जगाच्या पाठीवर की इथे केवळ राज्यसत्तेला हरवलं तर हा देश आपल्या ताब्यात असं नाहीये. कारण राज्यसत्तेला नियंत्रणात ठेवणारी एक ज्ञानसत्ता आहे. ती ज्ञानसत्ता ज्यांच्या आधिपत्याखाली चालते ती आचार्य लोकांचं आधिपत्य आहे. ते आचार्य सगळे संन्यासी आहेत, त्यांना कसा हरवणार? आणि म्हणून या देशाला गुलाम करणं अवघड आहे. या देशाला जर गुलाम करायचं असेल तर एकच केलं पाहिजे, त्या देशातली शिक्षण व्यवस्था तोडली पाहिजे. इथली गुरुकुलं बेकायदेशीर केली पाहिजेत, ती उद्ध्वस्त केली पाहिजेत, तरच शक्य या देशाला गुलाम करणं. आणि म्हणून लॉर्ड टीबी मेकॉलेच्या मार्गदर्शनाखाली या देशातली 7,32,000 गुरुकुलं बेकायदेशीर केली. लाखो शिक्षकांची, आचार्यांची हात पाय तोडले. ती गुरुकुल उद्ध्वस्त जाळून भस्मसात केली. आणि त्याच्याही आधीच एक उदाहरण आहे, नालंदा विद्यापीठ कसं जळलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की नालंदा विद्यापीठ ज्यावेळी जळालं त्यावेळी इतिहासामध्ये अशी नोंद आहे की तिथलं केवळ जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामधून 6 महिने धूर निघत होता. इतकी प्रचंड ग्रंथसंपदा भारत देशात होती. आणि आता लेटेस्ट पेजेस त्याच्यावर बरंच संशोधन झालेलं आहे, तर त्या ग्रंथाची यादी सुद्धा मिळालेली आहे की 9 लाख ग्रंथ जळाले केवळ एका विश्वविद्यालयात. आणि कुणी जळलं? आपल्या महाराष्ट्रावर म्हणजे ह्या मराठ्यांवर जे पहिलं आक्रमण झालं, इस्लामी आक्रमण, अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीच्या यादवावर त्यांना आक्रमण केलं. तो अल्लाउद्दीन खिलजी एकदा आजारी पडला आणि इतका प्रचंड आजारी पडला की त्याच्याबरोबर असलेले त्याचे जे हकीम होते यांच्याकडून भरपूर औषध उपचार करून सुद्धा त्याला काही बरं वाटत नव्हतं. आणि तो इतका कट्टर इस्लामी होता की त्याला दुसऱ्या कुठल्याही गैर मुसलमानांच्याकडून उपचार करून घ्यायचे नव्हते. आणि म्हणून इराण, इराक वगैरे इकडून सगळीकडून त्याला हकीम बोलवले, तिकडून वैद्य बोलवले, युनानी वैद्य बोलवले, त्यांच्याकडून उपचार घ्यायचा त्याने प्रयत्न केला. महिने त्याच्यावर उपचार सुरू होते, पण तो काही बरा झाला नाही. शेवटी त्या सगळ्या वैद्यांनी त्याला विनंती केली की इथल्या नालंदा विद्यापीठमध्ये एक आचार्य आहेत, वैद्य आहेत, त्यांच्याकडून आपण उपचार करून घेऊया. तो तयार होत नव्हता. पण आजार इतका जीवघेणा झाला की आता जगतोय की नाही अशी अवस्था त्याची झाली. अत्यावस्थेला तो आला. आणि शेवटी मग त्याने विचार केला की आधी आपण जगलो पाहिजे आणि जगण्यासाठी उपचार केला पाहिजे. आणि म्हणून नालंदा विद्यापीठात तो जातो, तिथल्या आचार्याच्याकडून उपचार घेतो आणि त्याला तो एक अट घालतो, आजवर माझ्या देहाला कुठल्याही गैर मुसलमानांनी, गैर इस्लामनी कधी हात लावलेला नाही. जर तुला माझ्यावर उपचार करायचा तर तू मला स्पर्श करू शकणार नाही. ही पहिली अट, मला स्पर्श नाही करायचा. आणि दुसरी अट, मी तुझं कुठलंही औषध खाणार नाही. बरं कसं होणार? आणि तरी ते चॅलेंज नालंदा विद्यापीठातल्या, विश्वविद्यालयातल्या आचार्यांनी स्वीकारलं. म्हणजे हरकत नाही,
तरीही मी तुमचा आजार बरा करेन. माझी फक्त एकच अट आहे तुम्हाला, तुम्ही फक्त रोज कुराणाची 3 पानं वाचायचे, पण कुराण मी देणार. आणि त्या आचार्याने ते कुराण घेतलं, त्या कुराणाच्या पानाला त्यांनी औषधी तयार करून लावली आणि रोज 3-3 पानं वाचत असताना ते पान पलटताना आपण जिभेला बोट लावून पान पलटतो आणि ती औषधाची मात्रा रोज त्याच्या जिभेवरून आत जात होती. आणि अवघ्या काही दिवसातच अल्लाउद्दीन खिलजी बरा झाला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला की ज्या वैद्याकडून मी अंगाला स्पर्शही करून घेतला नाही, ज्याचं कुठलंही औषध मी खाल्लं नाही आणि त्याने केवळ मला कुराण वाचायला सांगितलं तरी मी बरा झालो, याच्यावर त्याचा विश्वास बसेना. आणि त्यातून त्याच्या मनामध्ये संताप झाला की माझ्या हकीमापेक्षा सुद्धा इथं श्रेष्ठ वैद्य असूच कसे काय शकतात. म्हणजे ज्या वैद्याच्याकडून तो बरा झाला होता याचं खरं तर त्यानं उपकार मानायला पाहिजे होतं, त्याचं ऋण व्यक्त करायला पाहिजे होतं. हे न होता मानसिकता विचित्र भयानक, ती रानटी मानसिकता, ज्यांना संस्कार नावाचा शब्द माहिती नाही, ज्यांना अंगावर कपडे घालण्याची संस्कृती नाही, ज्यांना भाषा माहित नाही, भूषा माहित नाही, भोजन माहित नाही, भजन माहित नाही, अशा अल्लाउद्दीन खिलजीच्या टोळीनं ते विश्वविद्यालय जाळून भस्मसात करून टाकले आणि 9 लाख ग्रंथ जळाले. तुम्ही कल्पना करा भारताचा काय वैभव असेल. आणि या इस्लामी आक्रमणामध्ये अशा अनेक गुरुकुलं जळाली, पण तरीही शिक्षण मात्र इथं सुरूच होतं. शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा अष्टप्रधान मंडळ, ते प्रत्येक त्या अष्टप्रधान मंडळाची व्यक्ती शिक्षित होती. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः शिक्षित होते. महाराणी ताराराणी, झाशीची राणी, मासाहेब जिजाऊ, राणी चन्नम्मा या सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. आणि 1834ला जो काही सर्वे झाला आणि 1837ला त्याच्या झालेल्या व्याख्यानामध्ये त्याने या नोंदी सगळ्या मांडलेल्या आहेत. 7,32,000 गुरुकुलं या देशामध्ये होऊन गेली आणि ती सगळीच्या सगळी गुरुकुलं जाळून भस्मसात करून टाकली. त्या प्राचीन शिक्षण पद्धतीतलं एकही गुरुकुल आज अस्तित्वात नाही, त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. आणि त्यातलं नालंदा गुरुकुल तर, तक्षशिला गुरुकुल दुर्दैवाने आज आपल्या भारत देशामध्ये पण नाही, ते पाकिस्तानमध्ये. त्या देशाची फाळणी झाली आणि आज जी शिक्षण व्यवस्था, जे शिक्षण आज आपण घेतोय, ते लॉर्ड टी.बी. मेकॉलेने तयार केलेली शिक्षण पद्धती, 1837 साली तयार केलेली शिक्षण पद्धती, तीच शिक्षण पद्धती ह्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आजही तशीच सुरू आहे. आणि त्या लॉर्ड टी.बी. मेकॉलेनं आपल्या पत्नीला पाठवलेल्या एका पत्रात असं म्हटलंय की मी अशी शिक्षण व्यवस्था तयार केलेली आहे की इथले भारतीय हे केवळ शरीराने आणि कपड्याने भारतीय असतील, पण अंतःकरणाने, मनाने आणि बुद्धीने ते इंग्रजच असतील. आणि ते केवळ कारकून तयार होते. आजचं चित्र बघा. आज आपण शिक्षण घेतोय कशासाठी? कुठल्याही मुलग्याला विचारा, कुठल्याही पालकांना विचारा, का शिकवायचं मुलाला? नोकरी मिळाली पाहिजे. आपल्या मुलांना केवळ नोकर होण्यासाठी आपण शिकवायला लागलोय, मालक बनवत नाहीये. प्राचीन भारत हा मालक तयार करणारी शिक्षण पद्धती होती आणि आत्ताचा आधुनिक भारत हा केवळ नोकर वर्ग तयार करणारी शिक्षण पद्धती आहे. अशा शिक्षण पद्धतीमध्ये आपण वावरायला लागलो. आपल्या गुरुकुलामध्ये काय काय विषय शिकवले जात होते? पुन्हा त्या लॉर्ड टी.बी. मेकॉलेला प्रश्न विचारले.